हाय, गुड मॉर्निंग. कसे आहे सर्वजण? मजेत. आम्ही सुद्धा मजेत. आणि हे बघा, मी आहे ना आता 2-3 दिवस झाले आईच्या घरी आली शेगावला राहायला. तर मी म्हटलं चला आता खूप झाली किटकिट किटकिट किटकिट, तर ही किटकिट सगळी बंद करावी. तर माझ्या भावाने मला छानसा छोटासा जॉब बघितला दवाखान्यामध्ये. तर मी आता इकडं आईच्या घरी आहे आणि मुलांची तयारी झालेली आहे शाळेची. सर्वजण आम्ही सोबतच निघत असतो. आता दीदी नाश्ता करत आहे, प्रतीक तयारी करत आहे. कसं आहे ना, रोज 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 तेच ते डोकं कंटाळते सगळं, नेहमी नेहमी नको. तर मग म्हटलं जाऊ द्या आता. एखाद्या वेळेस भावाचं, लहान भावाचं सुद्धा ऐकायला पाहिजे. असं काही नाही की आपण मोठा आहे तर आपल्याच मनाने घेत राहा, कारण की आपण घेतलेले निर्णय कधी कधी चुकतात. तर त्याच्यामुळे कधी कधी लहानांचे निर्णयसुद्धा ऐकायला हवे. तर म्हटलं जाऊ द्या आता. माझा भाऊ म्हणते तसंच ऐकू, कारण की मुलं मोठे मोठे झाले आणि नेहमी घरामध्ये किटकिट वाद हे चांगलं नाही, बरोबर नाही. त्यामुळे मग आता माझा भाऊ आला, मला घेऊन आला इथं शेगावला. आणि मग आता बघू पुढचं आयुष्य कसं जगायचं. नाही, रात्री उशीर झाला ना, म्हणून. कसं आहे ना, रात्री खूप उशीर झाला झोपायला, त्यामुळे सकाळी उठायला आज उशीर झाला. आणि आम्हाला आहे ना सकाळी वेळेवर, सर्वांना वेळेवर पोहोचावं लागते कामावरती. तर त्यामुळे कसं आहे ना, जसं ज्याप्रमाणे तुम्ही सपोर्ट करताय तसंच आम्हाला निसर्गाने सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. कसं आहे, देव तर नाही आहे जगामध्ये, पण आता सर्व काही निसर्ग कसं आहे ना, मग आपली परिस्थिती जाणून सर्व काही गोष्टी कराव्या लागतात. तर त्यामुळे माझ्या दादाचा क्लास नाही पडला पाहिजे, दीदीचा क्लास नाही पडला पाहिजे, हे सर्व विचार करूनच मग मी आता निर्णय घेतलेला आहे की नाही, आता यावेळेस भावाचंच ऐकायचं. तर मग मी आता माझ्या भावासोबत आईच्या घरी आलेली आहे. तर प्लीज सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि प्लीज ब्लॉग बघा, लाईव्ह बघा काय, आणि शॉर्ट व्हिडिओ बघा, कारण की खूप दिवस झाले शॉर्ट व्हिडिओ नाही, ब्लॉग नाही, काहीच नाही आहे. तर प्लीज सपोर्ट करा. आणि आजचा हा छोटासा ब्लॉग माझा कसा वाटला तुम्हाला प्लीज मला सांगा. चला तर मग बाय.